नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे खव्याचे मोदक. खवा मावा, कुठे याला खवा बोलतात, कुठे मावा बोलतात. तर मी इथे पावशेर खवा घेतलेला आहे. त्यामध्ये 2 स्पून मैदा घालते. मैद्याचं प्रमाण त्या खव्याच्या थिकनेसवर असणार आहे. जर तुमचं जर खवा जर जास्त घट्ट असेल तर थोडं टाका, आणि थोडा पातळ असेल तर तुम्ही अर्धा चम्मच आणखीन वाढवू शकता. बघा मित्रांनो, मैदा टाकल्यानंतर छान याला मळून घ्यायचं. म्हणजे एक 5 मिनिटं तरी याला छान मळून घ्यायचं. माझा जो खवा आहे तो थोडा पातळ वाटतो मला, म्हणून मी याच्यामध्ये आणखीन एक थोडा कमी, चम्मचला थोडा कमी मैदा घालते. चला मग, आपले मोदक रेडी आहे. आता याला आपण तळून घेऊया. तर मित्रांनो, आपण आज आत्ता मोदक बनवून घेतले. चला मग आता तळूया याला. सर्वप्रथम गॅस ऑन. नंतर आता याच्यामध्ये भरपूर प्रमाणे ऑइल टाकावे, भरपूर प्रमाणात. बघा, सो ऑइल आता आपण गरम होऊ देऊ. आणि मोदक तळताना फक्त एक लक्षात ठेवा, हे मावाचे आहे, त्यामुळं सर्वप्रथम एक तळून बघा. जर तो फुटला तर परत त्याच्यामध्ये मैदा मिक्स करा, आणि जर नाही फुटला तर मीडियम टू लो आचवर, मध्यम आचेवर भाजा, कारण आतमध्ये पर्यंत तो शेकला गेला पाहिजे. ठीक आहे, मी दाखवते पण परफेक्ट. त्याच्यामध्ये आपण सर्व मोदक टाकू, कारण मोदक आपले फुटत नाहीये. सो नॉर्मल फ्लेमवर तुम्ही एक 10 मिनिटं यांना चांगलं शेका, कारण ते आतपर्यंत पूर्ण शेकल्या गेले, कारण आपण त्याच्यामध्ये मैद्याचा वापर केला. बघा मित्रांनो, मैद्याऐवजी तुम्ही कणकेचा पण, गव्हाच्या पिठाचा पण वापर करू शकता. सो चॉईस तुमची असणार. मित्रांनो, हे मोदक बघा खव्याचे, हे तुम्हाला डार्क रेड वाटत आहे, पण हे असे शेकायचे नाही तर ते आतमध्ये कच्चे वाटतात. सो जर आमच्या घरी खव्याला गोडवा असते, त्यामुळे आम्हाला एवढंच गोड आवडतं. जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर थोडा साखरेचा पाक करून किंवा गुळाचा पाक करून त्याच्यामध्ये डीप करून तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, रेसिपी चांगली वाटली तर सबस्क्राईब करा, चॅनलला फॉलो करा. बाय बाय.